चंद्रोदय झालेला आहे. बाबा बंगालींनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मिक्स केल्यात. आता काय राहिलंय? हा, 6.5 थेंब ताडी. काय वास आहे बापरे, घाण. ए काका, हो ते खिडकी बंद कर रे, खूप वास येतोय. करतो करतो. आता मधुला सांगितलेल्या ठिकाणी भेटतो आणि बाबा बंगालींनी सांगितलेला मंत्र म्हणून तिच्या तोंडावर हे फेकतो की मी कायमचा सुटलो. चला. ती जागा जिथे मधुवंतीला भेटायला बोलवलंय. तर ती आली की मिश्रण तोंडावर मारायचं. अरे हो, मंत्र म्हणायचंय. काय मंत्र होता तो? ओम ओम धम ह्रीम क्रीम हटस्थ फटस्थ स्वाहा. ओम हम रम ह्रीम क्रीम हटस्थ फटस्थ स्वाहा. ओम हम रम ह्रीम क्रीम हटस्थ फटस्थ स्वाहा. तू इथे काय करतेस? अरे मी तुला बाहेर येताना बघितलं. मी म्हटलं इथे रात्री कुठे जाते म्हणून मी पण आले. तोरल, ए ए मोहन, ए तू काय करते? हा, आ सूच आहे. अरे तुझे काय, इथे काहीतरी भयानक होणार आहे. तोरल तू जा प्लीज. कसं सांगू तोरल तुला, माझ्या आयुष्यात ना माझ्या पाठी एक हडळ लागली आहे. हाय हाय, यू मीन डायन. हा, तू त्या दिवशी सांगितलं होते. हडळ म्हणजे डायन तोरल, तेच तेच काय बोलतेस तोरल. हडळ लागली मागे आणि तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी मी तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी मी बंगाली बाबाकडे गेलो होतो. त्यांनी मला उपाय सांगितलाय. जे मिश्रण दिलं ना बाबा बंगालींनी, ती त्या मधुवंतीच्या तोंडावर फेकून मारायचं आणि एकदा फेकून मारलं की ती हडळ माझ्या आयुष्यात कायमची निघून जाईल, कटकट जाईल माझ्या मागची. मोहन, आता बघ. अरे बापरे, बापरे, हिची शुद्ध गेली. काय गरज होती तुला माझ्या बरोबर यायची? ही माझ्या बरोबर आली आणि बेशुद्ध पडली. हिच्या घरच्यांना कळलं ना तर माझी वाट लागेल. हे तोरल 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 तोरल, पाणी मार तोंडावर. तोरल तोरल, उठ उठ तोरल. मी मोहन मोहन मोहन. तोरल तोरल उठ. तोरल तोरल. कोण? मोहन 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 मोहन. मोहन? हा,
फोन. तोरल काय झालं तुला? तोरल उठ उठ तोरल. तोरल काय झालं तुला? तोरल ओरडलं कोण? तू आवाज चालत सारखी राहत. तू हट. अरे बापरे, मोहन आणि तोरल तुम्ही या अवस्थेत? ते सुद्धा आता या वेळेला मध्यरात्री. हे मोहन, मेरी बेटी को लेके तू कहाँ गया था? हाँ? अरे एक मिनिट. अरे आता सारू लक्षण केव्हाय? हाँ? काय रे मोहन, स्वतःच्या होणाऱ्या बायकोला असं चोरी चोरी घेऊन जातात काय? तू तर खूप फास्ट निघाला रे. वन, अरे इतका रोमॅन्टिक असशील असं वाटलं नव्हता. बघा, धाकट्या भावाकडनं शिका काहीतरी, नाहीतर तुम्ही आम्हाला अजून कुठेच बाहेर घेऊन गेले नाही. माझा बंदोबस्त करायला निघाला होतास ना? मला घालवायला निघाला होतास? भोग आता तुझ्या कुकर्मांची फळं. काय भाई, तुझ्या रिव्हर्स स्विंगने अख्खी मॅच फिरवलीस तू. रे बाबा, ए मोहन, चांगला है, बहुत चांगला. तुम्हारा लव ऐसे ही बढ़ने दो. हाँ? ए मोहन, मुझे ये बता, वो चिल्लाई क्यों? तूने उसको त्रास तो नहीं दिया ना? हाँ? मैं तुझे वार्न करता हूँ. ए हा मोहन, ए आमची एकची एक दिकरी आहे रे, तिला त्रास नाही द्यायचा तू. हा, तुम्ही सगळे गप्प राहा. तुम्ही समजताय तसं काही नाहीये. म्हणजे तू हिला घेऊन बाहेर गेला नव्हतास? नाही वहिनी, मी ते ए तू काहीतरी लपवतोयस आमच्यापासून. दादा, मी एकटाच बाहेर गेलो होतो. ही माझ्या पाठी बाहेर आली. ती तुझ्या पाठी आली आणि मग तू कशासाठी एवढ्या रात्री बाहेर गेला होतास रे? मी ते मोहन, गपचूप सांगा आता, कुठे गेला होतास तू? मी अलीकडे तुझं हे विचित्र वागणं फार व्हायला लागलंय. हा, दुपारी त्या बाई सुद्धा सांगत होत्या तुझ्याबद्दल काहीतरी. काय नक्की काय चाललंय रे तुझं? हा, मी तिचा बंदोबस्त करायला गेलो होतो. तिच्या कोणाच्या? हाँ? ती हडळ, ती आली होती इथे. तिचा बंदोबस्त करायला गेलो होतो. बंगाली बाबांनी मला एक उपाय सांगितला होता. तो करण्यासाठी मी रात्रीचा बाहेर पडलो आणि तोरल माझ्या मागे आली. जळलं मेलं लक्षण. काय चाललंय काय तुझं? आता गप्प बसा. त्या हडळीचं पुन्हा नाव काढलंस ना तर वहिनी, खरंच सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवा. वहिनी, यावेळेला तोरलनी सुद्धा पाहिलंय. मला माहितीये तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये, पण तोरल 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 तू सांग. तोरल तू पाहिलंच ना? मम्मी ते मम्मी, अरे बेटा, सीधो रे बाईलो. काय झालं माझ्या दिकरीला? माझ्या दिकरीला काय झालं? तू माझी का बोलते माझी तोरण? ये मोहन, तूने मेरी बेटी के साथ क्या किया? बोल. मी काही नाही केलं. मलाही आत्ताच कळलंय. अरे सु बोले जी, मारी दिकरी लावून दे, उसको पता भी नहीं. यार कसा बोलता तुमचा भाऊ? बघा तुम्ही जरा. मारी दिकरी उगाच पॅनिक नका हो. हे ती घ्या, डॉक्टरला बोलावून घेऊन ये. त्यांना काय ते निदान करू दे. हा हा, बोलतो. अरे देवा, काय विचित्र होऊन बसलंय हे. तोरण, मां दिकरा तू बिलकुल चिंता नाही करतो. तुझे काही नाही था. अरे फुलासारखी माझी दिकरी. हे सगळं ना बोल तुझ्यामुळे होतंय, कळलं तुला? अहो, मी खरंच सांगतोय तुम्हाला, मी काही नाही केलं.
आणि या वेळेला तोरलनी सुद्धा हडळ बघितली. तोरल तोरल तू सांग मला, तू हडळ बघितलीस की नाही? माझ्याशी असं वागून खूप मोठी चूक केलीयस तू मोहन. आता बघ त्याचे काय काय परिणाम होतात ते. आ करा बघू. आ सगळं व्यवस्थित आहे ना? सगळं काही परफेक्ट आहे. म्हणजे बीपी नॉर्मल आहे, पल्स ओके आणि टेम्परेचरही नाही आहे. सब कुछ नॉर्मल है तो ऐसे कैसे बात करती है? हा ना, म्हणजे पाटा विकेट वरती बॉल हल्ल्यावर कसा बॅट्समनची गोची होते, अगदी तसं झालं हिचं. एक गाढवा, तुला अक्कल आहे का? चेष्टा कसली करतोयस? मला वाटतं इथे आता काही डायग्नोज करणं शक्य नाही. एक काम करा, तुम्ही हिच्यावर 24 तास लक्ष ठेवा. ही जर उद्या पण असंच काहीतरी बोलत राहिली तर मग काहीतरी प्रॉब्लेम हे आहेत नक्की. कदाचित तिला मानसिक धक्का बसला असेल. तिने अचानक काहीतरी पाहिलं असावं. पाहिलंय तिने, त्या हडळीला पाहिलंय. ए मोहन, पुन्हा जर का हडळीचा विषय काढलास ना तर जोड्याने मारी ना. तर डोक्याला ताप करून ठेवला नुसता आणि पुन्हा तेच बोलतोस. चला आता मी निघते. काही लागलं तर सांगा. हिला मी गोळ्या लिहून दिल्या त्या द्या, म्हणजे शांत झोप लागेल. हा दिगंबर. हाँ हाँ, हसमुख अंकल, फीस दो ना. ये फीस तेरे चाचा देना है? ये मोहन चल फीस दे. ये सब तेरी वजह से हुआ है ना, तो चल दे, चल फीस दे. थँक्यू. येते मी. काळजी. चल. ये मोहन, काय? मेरी बेटी की ये हालत का जिम्मेदार तू है. उसे वापस नॉर्मल लाने की जिम्मेदारी भी तेरी. अगर तू उसे नॉर्मल नहीं कर पाया तो तुझे पता है ये हसमुख सेठ तुझे छोड़ेगा नहीं, कभी नहीं छोड़ेगा. पता है ना, समझा? चलो चलो उठाओ, आना है ना, ऊपर ले जाओ. चलो. मधुवंती कुठे आहात तुम्ही? प्लीज बाहेर या. मी हात जोडतो तुमच्या समोर, पाया पडतो. मधुवंती कुठे आहात तुम्ही? मधुवंती, अहो कुठे आहात तुम्ही? मी पाया पडतो तुमच्या. प्लीज बाहेर या. प्लीज दिसा मला. मधुवंती, मी तुमच्या पाया पडतो. मोहन, फसवलंयस तू मला. मला घालवण्याचा डाव रचलास. माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलायस तू मोहन. तुला शिक्षा झालीच पाहिजे. अगदी बरोबर आहे तुमचं. मी तुमच्याशी चुकीचा वागलो, खरंच चुकीचा वागलो, आणि याची शिक्षा मिळायलाच पाहिजे. पण ती शिक्षा मला मिळायला पाहिजे, तिला. त्या बिचाऱ्या मुलीचा काय दोष आहे? प्लीज तिला बरं करा. मी हात जोडतो तुमच्यासमोर. तिला बरी करू? हो चालेल ना, तिला बरी कर. पण एका अटीवर. तू माझ्याशी लग्न कर. दुसऱ्या क्षणी बरी करते मी तिला. अहो पण आता तूच सांग आता मला, तुला ती किती लवकर बरी झालेली हवी? मोहन, तू जर माझ्याशी लग्नाला तयार नसशील ना तर लक्षात ठेव, ती आयुष्यभर अशीच राहील. ठरव आणि सांग मला. मी येईन.
काय बोलत? अरे हसू नको दिजा, माझे ना ग्रह फिरलेत. एक गोष्ट मनासारखी होत नाही, काहीही करायला गेलो की उलटच होतं. आणि सगळ्यात गंमत म्हणजे कोणी माझ्यावर विश्वासही ठेवत नाही. काका मला कळतंय तुझं काहीतरी मेजर गणलंय, नेमकं काय ना त्याला मलाही नाही कळत आहे. ठीक आहे, म्हणजे शेवटी आपले प्रश्न आपणच सोडवायला हवेत ना. ठीक, जे होईल ते होईल. ए काका तू असा हरू नकोस रे. फॉलोअर मिळालं म्हणून काय आलं, अजून एक इनिंग मिळते जिंकण्यासाठी. तू गेम वरती फोकस कर. म्हणजे तुझं गोडबोले बाईंवरती प्रेम आहे ना. अरे आहे म्हणजे काय आहे, मग डायरेक्ट तिच्यासाठी ट्राय कर ना. हालतू फालतू लफड्यांमध्ये पडतोच कशाला. अरे या सगळ्या गोंधळात गोडबोले बाईंना भेटायचं होतं, विसरूनच गेलो मी. वाट लागली रे, वाट लागली. मी त्यांना मेसेज करून सांगितलं होतं भेट. काय सांगतो, काय करू खळत. कूल डाऊन. मला विचार करू दे. थांब थांब थांब. एक काम कर. काय तिला मेसेज कर आणि सांग की सॉरी आज नाही भेटता आलं, मी उद्या पक्का भेटतो तुम्हाला. वेळ लागला का तुला? माझी हिंमतच नाही त्यांना मेसेज करण्याची. अरे गोडबोले बाई काय चिडल्या असतील, सॉलिड मी नाही मेसेज. हे बघ तू असं करतोस. आणि आता बॅटिंग करायची वेळ येते आणि तू बॅट सोडून पळून जातो. पण तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. अरे पण हा मग एक काम कर, तू डायरेक्ट तिला भेट आणि सगळं क्लिअर करून टाक ना बॉस. तू तिला मेसेज कर. मी सांगतो तू मेसेज कर तिला, सगळं नीट होणार. नक्की करू मेसेज? आता मी करतो. सांग मला काय करू ते. हा बोल. हे बघ ना म्हण की मॅडम खूप सॉरी. मॅडम खूप सॉरी. मी तुम्हाला म्हणालो होतो आज भेटूया. मी तुम्हाला म्हणालो होतो आज भेटूया, पण नाही जमलं. त्यासाठी खूप खूप सॉरी. त्यासाठी खूप सॉरी. पण आपण उद्या भेटूया. मॅडम खूप सॉरी. आज मी तुम्हाला भेटूया असं म्हणालो होतो, पण नाही जमलं. मनापासून तुमची माफी मागतो. उद्या हवं तर तुमच्या समोर 147 उठाबशा काढतो, अंगठे धरून उभा राहतो, तुमच्या छड्या खातो. पण प्लीज मला माफ कराल. उद्या प्लीज भेटू शकाल मला? एकशे 47 उठाबशा काही लिहितात अष्टपत्र, अगदी लहान मुलांसारखे निर्मळ. बघ अजून रिप्लाय नाही आला. अरे भाई तू पेशन्स ठेव ना, येईल मेसेज. अरे काय पेशन्स ठेव, बहुतेक त्यांनी मेसेज वाचलाच नसणार. एक मिनिट, वाचलाय, ब्ल्यूटिक आहे, वाचलाय. मग तरी त्यांनी उत्तर नाही दिलं. म्हणजे चिडले आहेत माझ्यावर, जाम चिडले आहेत. बहुतेक उत्तर आला रिप्लाय आला. अष्टपुत्री, तुम्ही कधी कधी अगदी लहान मुलासारखे वागता. ठीक आहे, आपण उद्या भेटू. पण उद्याचा प्रोग्राम कॅन्सल केला तर बघा. मी कशाला करतोय कॅन्सल? गोडबोले बाई आला. भाई बोललो होतो ना आपली मॅजिक. अरे मॅडम तुझ्या लवच्या यॉर्करने एकदम क्लीन बोल्ड झाल्या. मला दिगू कल्पनाच नव्हती रे मॅडम मेसेज करतील म्हणून. थँक्यू. आपल्यात कधीपासून फॉर्मॅलिटी आली रे? असं नाही, बरोबर आला ना मेसेज त्यांचा. बरं आता तू कंटिन्यू कर आपलं चॅटिंग. मी पण जातो. बाय, गुड नाईट. आता तू कोणाला फोन करतोय? भाई बदाम बोलावं लागतं. गुड नाईट, लव्ह यू बोलावं लागतं. इस्त वेळ. चल ठीक आहे, बाय, गुड नाईट. बाय. बोलावं लागतं. गुड नाईट. कधी एकदा गोडबोले बाईंना बोलीन असं झालंय.